हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जे काही तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये जे काही नंबर दिलेला आहे ते काय करायचं आपल्याला डेसिमल पॉईंटच्या फॉर्ममध्ये लिहायचे। चला तर मग बघूया। पहिले जो काही नंबर आहे तो किती आहे 9 आणि काय 1/10। आता 1/10 आहे, इथे किती आहे 1/10 किती आहे 1 नंतर किती एकच 0 आहे, म्हणजे पॉईंट किती आहे एकाने काय येणार आहे इकडे येणार आहे, म्हणजे काय येणार तुमचा 9.1 ह्या फॉर्ममध्ये लिहायचे। तुम्हाला 1 0 होता म्हणून पॉईंट आपण एकाने काय केला इकडे सरकवला, म्हणून काय आलं 9.1। आता पुढचा जो काही नंबर आहे तो किती आहे 9 आणि काय 1/100, म्हणजे आता किती खाली 2 0 आले, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे। आधी आपण हे लिहून घेऊ 1 आणि किती आहे आता इथे एक पण नंबर नाही, म्हणजे काय 0 करावं लागल पॉईंट आणि काय लिहायचे तुम्हाला 9। समजलं। नेक्स्ट जो काय आहे आता इथे किती आहे तुमचा 1 आणि 2 0 आहे, म्हणजे पॉईंट किती नंबरनी सरकणार आहे पुढं इथं 1 आणि 2, म्हणजे काय येणार आहे 5 3 आणि इकडं 2, म्हणजे 1 आणि 2 म्हणजे इथं आला पॉईंट आणि पुढचा जो नंबर येतो तो तुम्हाला तसंच लिहायचा, तो किती आहे 4। नेक्स्ट जो काय आहे तो किती आहे 82 आणि 100। आता इथं बघा काय होणार आहे 82 2 0 आहे म्हणून पॉईंट 2नी, पण इकडे एक पण नंबर आहे का नाही, म्हणजे किती येणार आहे 0। नंतर काय करायचे तुम्हाला आता इथं काय आहे 5 डिवायडेड बाय किती आहे 100, मग काय करायचं आहे 5 आणि तुम्हाला सांगितलं काय 0 घ्यायचं आहे, 1 आणि 2 0, इथं कोणता पण नंबर नाही म्हणून 0, म्हणजे काय झालं 0.05। नंतर काय दिलेलं आहे तुम्हाला 20 दिला आहे, मग काय करायचं तुम्हाला दोन्ही इकडं सरकवायचं आहे, म्हणजे किती येणार आहे हा 20, इथं काय आलं तुमचा पॉईंट आणि इथं कोणता पण नंबर नाही, म्हणजे किती 0.20। बाकीचं जे काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया।